गरिबीकडे बघत आहे तेव्हा आज तुम्ही त्यांच्या हातामध्ये काय देता तर नैराश्य देता। तुम्ही जो 2100 रुपये देऊ असं म्हणलं होतं तर तुम्ही 2100 द्या, आम्ही 3000 देणार होतो, तुम्ही 2100 म्हणला, ते दिलं नाही। तुम्ही कर्जमाफी शेतकऱ्याची करणार होता, भावांतर योजना करणार होता, म्हणजे कांद्याचे भाव सोयाचे भाव जेव्हा कमी पडतील, तुम्ही जर त्यांचा जो जाहीरनामा बघितला बीजेपीचा आणि मित्र पक्षाचा, त्याच्यामध्ये लिहिलंय की आम्ही सोयाबीनला 6000 रुपये देऊ। आता काय रेट सोयाबीनचा? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तुम्हाला कुठेही काही पडलं नाही। बेरोजगार युवांसाठी आम्ही भत्ता देऊ असं सांगितलं होतं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300वी जयंती, एक शब्द सुद्धा या सरकारने त्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात, निधी कसं देणार आहात, त्याच्यामध्ये एक साधा शब्द काढत नाही। पण एवढा अहंकार की काय बोला, म्हणजे तिथं कविता झाल्या, म्हणजे भाषण लिहिणाऱ्याने चांगलं काम केलंय, कारण त्या बजेटमध्ये काय हे कोणालाच कळलं नाही। पण खरं खोलात गेलं तर सामान्य लोकांना काही नाही। त्यामुळे भाषण जे लिहिलं चांगलं लिहिलं, पण त्याच्यामध्ये सामान्य लोकांना काहीही दिलेलं नाही। आकड्यांचा आणि शब्दाचा खेळ आहे आणि सामान्य लोकांच्या भावनेचा खेळ या या बजेटच्या माध्यमातून झाला असं आमचं साफ मत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे अनेक वर्षांपासून 7 वर्षापासून प्रलंबित आहे, ते तुम्ही तिथं करत नाही। त्यासाठी 9 कोटी खर्च केला, तो लोकांना तुम्ही सांगत नाही, आणि आता नवीन स्मारक करायला तुम्ही निघालेला आहात। म्हणजे लोकांच्या डोळ्यामध्ये फक्त धूळफेक करण्याचा प्रकार या लोकांच्या माध्यमातून तिथं केला जातोय। त्यामुळे हे सरकार फक्त चेष्टा करतंय आणि लोकांना एकदम लाईटली घेतं असं आपल्याला म्हणावं लागेल। अहो, सुरुवातीला सांगितलं होतं पूर्वीची बिलं येणार नाही, आता ती बिलं यायला लागली। मग सांगितलं त्यांनी की आम्ही 0 रुपये शेतकऱ्याला लावू, मग आता ते म्हणतायत की आम्ही नंतर लावू। म्हणजे जेव्हा सोलार सगळं कार्यान्वित होईल तेव्हा, अरे बाबा सोलार व्हायला त्याला 5-10 वर्ष जाणार आहे, तोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याला शब्द दिला होता ते करत नाही। भावांतर योजना, सोयाबीन, कांदा, तूर, जे कुठलं काय शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकतंय त्याचे भाव पडले तर त्याचा आणि खर्चाचा जो फरक असेल तो आम्ही आमच्या तर आपण बघतोय यावेळेस अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केलेली आहे। सोयाबीनचा हमी भाव तसंच लाडकी बहीण योजना या संदर्भात आता विरोधक आक्रमक झालेले आहेत। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, शेतकरी कर्जमाफीची घोषणा ही नाहीच झाली असं देखील विरोधकांनी या ठिकाणी आरोप करताना म्हटलेला आहे। आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे। कार घेणं महागणार आहे, घर घेणं महागणार आहे, मुद्रांक शुल्कातही वाढ करण्यात आलेली आहे, परंतु अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा झालेली नाही। त्यामुळे मात्र शेतकरी कर्जमाफी न केल्यानं विरोधक आक्रमक झालेले आहेत। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच इथं आपण बघतोय विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। शेतकरी कर्जमाफी न केल्यामुळे विरोधक इथं आक्रमक झालेले आहेत। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा झालेली नाही, त्यामुळे विरोधकांनी मात्र या ठिकाणी आपण बघतोय की आक्रमक रूप घेतलेला आहे आणि यावेळेस जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। सरकार विरोधात पायऱ्यांवर, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी होऊ लागलेली आहे। शेतकरी कर्जमाफी न मिळाल्यामुळे विरोधक प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी